आज माझी किती धावपळ झाली, चला सांगते तुम्हाला कशा प्रकारे झाली. आज होता सॅटर्डे असल्यामुळे इशिकाला होती स्कूलला सुट्टी. तर सकाळी उशिरा उठले. सकाळी उशिरा उठल्यामुळे यांना टिफिन दिलाच नाही आणि घरामध्ये काही स्पेशल भाजीही नव्हती. तर सगळ्यात आधी गेले मार्केटला आणि बघू शकता तुम्ही किती फ्रेश फ्रेश भाजी घेऊन आली आहे मी. कैरीचा सीझन चालू झालेला आहे तर कैरी पण मस्त घेऊन आले. तसं आमच्याकडे 30 रुपयाची अर्धा किलो कैरी मला मिळाली, पण स्वस्तच भेटली म्हणा. तर गाजर पण खूप लाल लाल मस्त सुंदर भेटले. म्हटलं चला यांच्यासाठी गाजरचा हलवा करते. दुपार होणार होती, म्हटलं दुपारी यांना टिफिन द्यायला जायचं का असा विचार मी केला आणि मला थोडंसं बँकेमध्ये काम पण होतं. तर ते सगळ्या कामासाठी म्हटलं चला पटापट आपण काय करूया, भाजी करूया, पोळी करूया आणि सुंदरसा गाजराचा हलवा बनवूया आणि त्यांच्यासाठी त्यांना खायला घेऊन जाऊया. तर हे सगळं करता करता तुम्ही बघू शकता सर्व फ्रीजमध्ये पण सगळं भाजी वगैरे अरेंजमेंट करत आहे. हे जे तुम्ही बॉक्सेस बघत आहात हे कंटेनर मी ऑनलाईन मिशोवरून मागवले. हे खूप छान आणि स्वस्त मला पडले. फ्रीजमध्ये ॲडजस्टेबल आहेत आणि फ्रीज त्याने खूप छान आणि सुंदर दिसतं. बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे सगळे व्हेजिटेबल्स माझे ॲडजस्ट करत असते. गाजर, टोमॅटो, गवार म्हणा, जे असेल ते वांगी वगैरे. आणि ही पिशवीमध्ये मटर तशी ठेवून दिली कारण की माझ्याकडे वेळ नव्हता, बिकॉज मला टिफिन तयार करून घेऊन जायचा होता आणि सॅटर्डे असल्यामुळे बँक पण लवकर बंद होणार होती हाफ डेनी. तर मी काही भाजीपाला तसाच बॅगेमध्ये ठेवून दिला आणि पटापट गवार निवडून काढले. आज म्हटलं चला स्पेशल छान सुंदर शेंगदाणे टाकून गवारची भाजी आपण बनवूया आणि गाजराचा मस्त सुंदर सुंदर गोड गोड हलवा करूया. तर इथे मी छानपैकी 3-4 गाजर घेतली आहेत आणि चांगली किसून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर लाल लाल गाजर आहेत. आणि इथे इशिका पण मध्ये 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 करत होती. व्हिडिओमध्ये तिला पुढे पुढे यायसाठी तिला खूप आवडतं, बिकॉज तिचं एकटीचं पण एक चॅनल आहे तसं. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देईल. इथे बघू शकता गवारची भाजी करण्यासाठी आधी आपल्याला मिरचीचा ठेसा तयार करून घ्यावा लागतो. तर इथे कढईमध्ये मिरची आणि लसूण चांगल्या प्रकारे भाजून घेतले आहे, नंतर त्याला कुटून घेतलेलं आहे. इथे कढईमध्ये ऑइल टाकून कांदा घालून यामध्ये थोडंसं पातळ लालसर होऊस तर याच्यामध्ये आपण मिरचीचा ठेसा घालून घेऊया. टोमॅटो घातलेले आहेत. थोडंसं झाकून ठेवलं तर थोडे टमाटे मॅश झालेत. त्यानंतर याच्यामध्ये गवार घालूया, हळद घातली, मीठ घालूया आणि याला चांगल्या प्रकारे भाजीला होऊ देऊया. बिकॉज याच्या डॅडीला गवारची भाजी खूप जास्त आवडते. माझ्या घरामध्ये स्पेशली म्हटलं तर मी गवारची भाजी अशीच करते, बिकॉज माझ्या माहेराला पण भाजी अशीच करतात. पण सासरे थोडीशी वेगळी करण्याची पण पद्धत आहे, ते थोडंसं पाणी वगैरे ओले करून करतात. इथे गाजराचा हलवा पण तयार झालेला आहे. आम्ही दोघीजणी पण रेडी झालेलो आहोत. त्यांची बॅगसुद्धा मी घेतलेली आहे. पाण्याची बॉटल घेतली आहे, बिकॉज बाहेर ऊन खूप जास्त आहे. इकडे आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. बघा किती छान सुंदर तयार झालेली आहे. लिफ्टमध्ये आहोत, 3rd फ्लोअरला OT आहे. माझे मिस्टर OT असिस्टंट आहेत. हे आहे हॉस्पिटल मी दाखवलेलं नाही आहे बिकॉज नको दाखवायला. आणि हे आमचे मिस्टर इशिकाला गळे लागताना आणि ह्या दोघांनी मिळून इथे चांगला छान सुंदर असा टिफिन जेवण झालेलं आहे. दुपारी आम्ही घरी आल्याच्या नंतर मी थोडासा आराम केला. फास्टिंग चालू आहे, जसं की सांगितलं होतं. लेन समय चालू आहे. बायबल रीडिंग केली, प्रेयर केली आणि त्याच्यानंतर फास्ट सोडायसाठी तयारी केली. ते बघू शकता तुम्ही. चहा पण आपला रेडी झाले. तर चला उपास सोडायची तयारी करून घेऊया. बायबल रीडिंग आणि प्रेयर हे माझे आधीच होऊन जाते. तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तर बघितली आजची माझी धावपळ कशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा.